असं होतं की एखादा व्यक्ती घरातून निघून जातो त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो. बरेचसे लोकं भेटायला आपल्याला येतात आणि त्याच्यातून मग आणखी दुःखाचा आवेग वाढत असतो. मग अशा वेळेला आम्ही गरुड पुराण ठेवलं होतं आणि त्यावेळेला आमच्याकडे जे गुरुजी होते ते रामविजय गुरुजी होते. त्यांना आम्ही बोलावलं होतं. गरुड पुराणाचं वाचन चालू होतं आणि मग जी व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला ज्या भावना आहेत त्या भावना आपण वृक्षाच्या स्वरूपामध्ये आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून करावे अशी त्यांची संकल्पना त्यांनी आमच्यासमोर व्यक्त केली आणि माझ्या मातोश्री सौभाग्यवती सुनंदा शिवराम चव्हाण यांनी देखील बरीचशी झाडं आमच्या मागच्या बाल्कनीमध्ये त्यांना लावायची आवड होती आणि जनरली तीच ते जोपासायची. कधी-कधी आमच्याकडून देखील ते करून घ्यायची कामं आणि ह्या संकल्पनेतून त्यांनी दिलेली जी संकल्पना होती ती संकल्पना आम्हाला आवडली, की जेणेकरून जर आपण वृक्षारोपण जर केलं, तर आपण जेव्हा घरातून बाहेर जाऊ त्यावेळेला ती वृक्ष आपल्यासमोर दिसतील आणि आईबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम वाढीस तर लागतं.